सुख झाले वो साजनी, सुख झाले वो साजनी, सुख झाले वो साजनी। रूप पाहता लोचनी, सुख झाले वो साजनी, सुख झाले वो साजनी, सुख झाले वो
विठ्ठलाचे नाम आधी श्री विठ्ठलाचे नाम आधी श्री विठ्ठलाचे नाम आधी सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी श्री विठ्ठलाचे नाम आधी श्री विठ्ठलाचे नाम आधी सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी श्री विठ्ठलाचे नाम आधी श्री विठ्ठलाचे नाम आधी सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी श्री विठ्ठलाचे नाम आधी श्री विठ्ठलाचे नाम आधी मनकारे जना श्री विठ्ठलाचे नाम वाचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे मनकारे जना श्री विठ्ठलाचे नाम वाचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे पतित पावन साचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे पतित पावन साचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे मनकारे जना श्री विठ्ठलाचे नाम वाचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे म्हणकारे जना श्री विठ्ठलाचे नाम वाचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे कुमारदेवी वरुसाचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे वरुसाचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे कुमारदेवी वरुसाचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे वरुसाचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे मनकारे जना लाचे नाम वाचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे मनकारे जना विठ्ठलाचे नाम वाचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे श्री विठ्ठलाचे नाम कुमारी अच्छा हरिकीर्तनाची चाल
सकळ मंगळ निधी सकळ मंगळ निधी सकळ मंगळ निधी आ
नामवाचे श्री विठ्ठलाचे नामवाचे नामवाचे श्री विठ्ठलाचे श्री विठ्ठलाचे श्री विठ्ठलाचे श्री विठ्ठलाचे श्री विठ्ठलाचे नामवाचे श्री विठ्ठलाचे नामवाचे हा हा नामवाचे नामवाचे
जना मनकारे मनकारे 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 जना श्री विठ्ठलाचे नाम वाचे पतित पावन साचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे मनकारे मनकारे जना श्री विठ्ठलाचे नाम वाचे बाप रखुमा देवीवरू साचे बाप रखुमा देवीवरू साचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे मनकारे मनकारे जना श्री विठ्ठलाचे नाम वाचे पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन दूसरे चरण संतापिया दूसरे चरण संतापिया दूसरे चरण संतापिया जन मदाने कथित विकारू बाबाजी सद्गुरु बाबाजी सद्गुरु
शरण संतांच्या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेणे बोलतो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी जयांची केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियाता सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नामाधी म्हणकारे जना श्री विठ्ठलाचे नाम वाचे प्रस्तुत सेवेकरता निवडलेला हा अभंग ज्ञानियांचे राजे योग्याची माऊली साधकाचे मायबाप विठोबाचा प्राणसखा असे असणारे ज्ञानोबाराय त्यांचा 4 चरणाचा अभंग असून या अभंगामधून ज्ञानोबाराय हे नामाचं महत्त्व वर्णन करीत आहे विठ्ठला सेवेला सुरुवात करण्यापूर्वी 2 शब्द सांगायचे ते असे आजच्या ह्या वर्षी आपल्या या गावाचं करावं तेवढं कौतुक थोडंच आहे बरं का आता माझे काय होणार आहे पण आपण म्हणतो ना धैर्य मस्त मोठं गाव असलं तरी पण धैर्य नसल्याच्या नंतर एकी नसल्याच्या नंतर काही होऊ शकत नाही परंतु गाव जरी छोटं असलं आणि जर धैर्य असेल एकी जर असेल तर केवढेही मोठे कार्यक्रम होऊ शकतात हे आताच हे प्रतीक आहे विठ्ठला त्या मानाने गावाच्या मानानं कार्यक्रम खूपच मोठे आहेत कार्यक्रम परंतु आपली सर्वांची एकी असल्यामुळे आणि धैर्य असल्यामुळे सर्वांनी हे कार्यक्रम घडवून आणलेले आहेत तुमचं करावं कौतुक तेवढं थोडंच आहे अशीच एकी अशी राहू द्या भगवान परमात्मा तुमच्याकडून अशीच सेवा करून घेऊ आता इथं हे कोणतं मंदिर आहे जालिंदरनाथाचं मंदिर आहे त्या मंदिरात सुद्धा अतिशय चांगल्या प्रकाराने सेवा घडत आहे अशीच सेवा घडत राहू नाही तर काय आता पूर्वीचं खरं तर टाकून द्यायला पाहिजे प्रकार ते काही माणसाला जुन्या माणसाला ते सुटतच नाही असंही सवय लागलेली असते ना पण काय हे नवीन आता हे ते नवीन पिढी आहे ना अतिशय चांगल्या प्रकारची आहे पहा म्हणून सर्वांनी असंच एक राहून सर्वांनी असेच कार्यक्रम घडवून आणावं अशीच प्रभूच्या चरणी श्री हनुमंतरायाच्या चरणी विनंती करतो आपल्याला वेळ जास्त नाही आज यावर्षी विशेष म्हणजे गुणीजन मंडळी अतिशय चांगल्या प्रकारची आहे आमचे अनिल महाराज असतील आमचे विलास महाराज किशोर महाराज अजिंक्य महाराज काय गुणीजन मंडळी आहे अशी गुणीजन मंडळी असल्या तर तुम्हाला खरं सांगतो बरं का माझी कीर्तन करण्याची परिस्थितीसुद्धा नव्हती परंतु तुमचा एवढा आधार असल्यामुळे काहीतरी तुम्ही अर्धा पाऊण तास थोडंसं बोलू शकेल बा म्हणून त्यांचं करावं तेवढं कौतुक काय थोडंच आहे असो जास्त न बोलता आपल्याला वेळ थोडंसाच आहे म्हणून ज्ञानोबाराय या अभंगाद्वारे नामाचं महत्त्व वर्णन करतात तुम्ही म्हणाल आजचा हा अभंग जो आहे पहिलाच दिवस आहे आणि सुरुवातीच्या दिवशी
नामाचं वर्णन करावं असं शास्त्र आहे. काल्याच्या दिवशी भगवान परमात्म्याने सगुण लीला केलेली आहे त्याचंच वर्णन करावं असा साधू संत महात्म्याने आपल्याला दंडक घालवलेला आहे. त्याप्रमाणे नामाचं काहीतरी थोडं आपल्याकडून तोडकं मोडकं वर्णन व्हावं म्हणून हा अभंग घेतलेला आहे. ज्ञानोबारायांचा अभंग आहे. या अभंगामधून सद्गुरू ज्ञानोबाराय महाराज म्हणतात की सकळ मंगळनिधी श्री विठ्ठलाचे नाम आधी. सकळ मंगळाचं मंगळ जर काय असेल तर एक परमात्माच आहे, परमात्म्याचं नामच आहे. आणि असं तो सकळ मंगळाचा साठा आहे. निधी म्हणजे साठा. असं भगवान परमात्म्याचं नाम आहे. अतिशय नामाचं जेवढं वर्णन करावं तेवढं थोडंच आहे, परंतु थोडक्यामध्ये सांगायचं असं. आणि असं मंगलमय नाम असल्यामुळे मंगळाचा साठा असणारं भगवान परमात्म्याचं नाम. मग असं जर नाम आहे तर ज्ञानोबाराय म्हणतात मग असं नाम तुम्ही का घेत नाहीत म्हणा ना. मग तुम्ही नाव विठ्ठल असं या दुसऱ्या चरणामधून ज्ञानोबाराय म्हणतात की म्हणकारे जना. या कडव्यामधून ज्ञानोबाराय हे सर्वांना उपदेश करीत आहे. म्हणकारे जना रे म्हण. तुझं जर कल्याण करून घ्यायचं असेल तर भगवान परमात्मा त्या पांडुरंगाचं काय करतो नामस्मरण घे असं म्हणतात. कारण हे जे नामस्मरण असं आहे पतिताला पावन करणारं असं नाम आहे. म्हणून या नामाचं महत्त्व ज्ञानोबाराय या अभंगाद्वारे वर्णन करीत आहे. आणि बाप रखुमा देवीवरू साचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे. साचे म्हणजे खरं सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे असं हे भगवान परमात्म्याचं नाम आहे. म्हणून थोडक्यात आपल्याला या अभंगाचा असं सांगितलेलं आहे. ज्ञानोबाराय तसं वास्तविक जर पाहिलं तर साधू संत महात्म्यांचा अवतार तुमच्या आमच्या कल्याणाकरताच आहे. जगाच्या कल्याण संतांच्या विभूती जगाच्या कल्याण संतांच्या विभूती देह कष्टभीती परोपकारे देह कष्टभीती परोपकारे. जगाच्या कल्याण संतांच्या विभूती जगाच्या कल्याण संतांच्या विभूती देह कष्टभीती परोपकारे देह कष्टभीती परोपकारे. संतांच्या विभूती जगाच्या विभूती देह कष्टमिती परोपकारे. साधू संत महात्मे या भूतलावरती अवतीर्ण होतात कशा करता केवळ तुमच्या आमच्यावर परोपकार करण्याकरतात. इथे उपकारासाठी आले घर ज्या वैकुंठी ज्या घर वैकुंठी येथे उपकारासाठी आले. केवळ तुमच्या आमच्यावर उपकार करण्याकरता केवळ तुमचा आमचा उद्धार व्हावा हीच साधू संत महात्म्यांच्या अंतःकरणामध्ये काय असते तळमळ असते. येतो कळवळा भरोनी येतो कळवळा भरोनिया येतो कळवळा भरोनिया हो
सांगायचं तात्पर्य की आपण अधोगतीला जाऊ नये ही संतांची फार अंतःकरणापासून तळमळ असते पहा. म्हणून सांगायचं तात्पर्य काय की तुमचं आमचं हित करणारी श्रुती आहे, तुमचं आमचं हित करणारे संत आहे, तुमचं आमचं हित करणारे देवसुद्धा आहे. परंतु देव हित करतो, परंतु त्याच्यामध्ये काय आहे थोडासा तफावा आहे. आणि श्रुती जे हित करणारी आहे, माऊली म्हणतात पै अहितापासून काढिती हित देवोनी वाढविती नाही श्रुती परोती माऊली जगा. श्रुती ही हित करणारी आहे तुमचं आमचं, परंतु सर्वांचंच हित नाही करू शकत. म्हणून तर ज्ञानोबाऱ्यांना जर कळवळा आला, वेदाधिकाने जो आबोला धरलेला आहे ज्ञानोबाऱ्याने त्याच्या पुढे वेदाच्या पुढे जाऊन सांगितले पहा. असं म्हटलेलं आहे की संत जे हित करीत असतात त्याच्यामध्ये सर्वांचंच हित आहे, सर्वांचं हित आहे. श्रुतीने काय केलेले आहे, 3च वर्ण निवडलेले आहेत. वेद 3 वर्णाच्यात कानी लागलेले आहे, बाकीच्यांना स्त्री आणि शूद्र यांना काय केलेलं डावललेलं आहे पहा. म्हणून तर ज्ञानोबारायनाचा काय आलेला आहे, कळवळा आलेला आहे. आणि म्हणून ज्ञानोबारायने अवतार घेऊन संपूर्ण जगाचं कल्याण करण्याचं काय केलेलं आहे, पण मानलेलं आहे. आणि त्याप्रमाणे अवघे दुमदुमिले जग महासुखे, माऊलींनी जसं म्हटलेलं आहे, हे संपूर्ण जग महासुखाने धवळून निघावं अशी माऊलीची इच्छा आहे पहा. आणि तेच कार्य आतापर्यंत ज्ञानोबाऱ्या करीत आहेत. आणि संतांचं जे हित आहे, हित करण्याची जी पद्धत आहे, सर्वांनाच बोलवणार ते या रे या रे लहान याती भलती नारी नर हे करावा विचार न लगे चिंता कवना याद याद लहान थोडा याद याद लहान थोडे याती भलती नारी नर याती भलती नारी नर कनावा विचार कनावा विचार नलगे चिंता कवनाती नलगे चिंता कवनाती यारे लहान थोर याती भलते नारी नर करावा विचार नलगे चिंता कोणाची. तुकोबाराय म्हणतात कोणालाही चिंता करण्याची गरज नाही. नवे नवे तुकोबारायचे पुढे जाऊन सांगतात, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र चांडाळाही अधिकार बाळे नारी नर आदी करोनी वेश्या आहे. असं संतांचं हृदय आहे पहा. म्हणून या भूतलावरती संत महात्मे अवतीर्ण होतात केवळ तुमच्या आमच्या परोपकाराकरता. तुमचं आमचं हित व्हावं हेच त्यांच्या अंतःकरणामध्ये इच्छा असते, बाकी दुसरी काही इच्छा नसते. याच न्यायाने ज्ञानोबाऱ्या जगताकडे ज्ञानोबाऱ्यांनी पाहिलेलं आहे. आणि पाहिल्याच्या नंतर या जगाला काय पाहिजे, या जगाचं हित कशामुळे होईल, हित करण्यामध्ये अनेक साधने आहेत माणसाला. शास्त्रांनी वेदांनी वगैरे असे अनेक साधने सांगितलेली आहेत, परंतु हे साधनं सर्वांना झेपतील असं नाही. ज्ञान साधन आहे, योग साधन आहे, तप साधन आहे आणि नाम साधन आहे. परंतु सगळ्यापेक्षा ज्ञान साधन अवघड आहे आणि योग साधन अवघड आहे. योग हा सर्वांनाच करता येईल असं सांगता येत नाही. करता येईल काय?
योग साधनेला एका आसनावरती 6-6 महिने बसून राहावं लागतं. आपल्या तर एका तासामध्ये 84 आसनं होतात, आहे का नाही? म्हणून सांगायचं तात्पर्य काय की योग साधना करणं अतिशय अवघड आहे. ज्ञानोबारायांनी सांगितले योग योग विधी योग सिद्धी, योग योग विधी येणे नोहसी. योग योग विधी येणे नोहसी. योग योग विधी येणे नोहसी. वायाची उपाधी दंभ धर्म, वायाची उपाधी दंभ धर्म. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. वायाची उपाधी दंभ धर्म. वायाची उपाधी दंभ धर्म. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. योग याग विधी नेणो हे सिद्धी वायाची उपाधी दंभ धर्म. भगवान परमात्मा सुद्धा सांगता जीव करणं किती अवघड आहे. क्लेशोधिकतरस्तेषां अव्यक्ता सक्तचेतसाम अव्यक्ता एकतिर्दुःखम देहवद्भीर्वाप्यते. योगाची या वाटा जे निघाले गा सुवाटा, तया दुःखाचा चिवाटा भागा आला. त्याच्या वाट्याला केवळ दुःखच आहे. किती दुःख आहे? ज्ञानोबा तर फार पुढे जाऊन सांगतात. इतकं सांगतात किंवा जसं बोचऱ्या माणसाला ज्याच्या मुखामध्ये एकही दात नाही, अशा माणसाला हरभरे खायला द्यायचे. हरभरे, आता हे हरभरे नाही बरं, माऊलीनं असं म्हटले का लोहाचे चणे जय बोचरिया पडती खाणे, ते पोट भरणे की भरणे शुद्धी नेणो. खाऊ शकेल का तो? खाऊ शकणार नाही. असा एवढा अवघड काय आहे? योग आहे. म्हणून सांगायचं तात्पर्य काय की ज्ञानोबारायला वाटलं योग साधना ही सर्वांकडून घडणार नाही, ज्ञान साधना ही सर्वांकडून घडणारी नाही. ज्ञान साधना करणं म्हणजे ज्ञान संपादन करायचं म्हणजे काय असतं? साधन चतुष्टय, त्याला मल विक्षेप आणि आवरण. ज्ञान ज्याला प्राप्त करून घ्यायचं आहे त्यांनी मल आणि विक्षेप हे दोष घालवले पाहिजे. केवळ आवरण दोष हा राहिला पाहिजे. आणि अशी साधना करणं, ज्ञान संपादन करणं सुद्धा अतिशय काय आहे? फार अवघड आहे. म्हणून साधू संत महात्म्यांनी पाहिलं की यांच्याकडून, या सर्व जीवाकडून ज्ञान साधना होणार नाही, योग साधना होणार नाही, तप साधना होणार नाही. तप जरी करायचं म्हटलं तर लगेच अहंकार, करिता तपे काम क्रोध खवळती, अशी स्थिती आहे. म्हणून ही कोणतीही साधना या जीवाकडून घडणारी नाही. म्हणून ज्ञानोबारायांनी विचार केला की या सर्वांकडून सर्वांना जे साधन करण्यासारखं जे आहे ते फक्त नाम साधन आहे. सकळासी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरिनामे. भगवान परमात्म्याचं नाम चिंतन घेणं हे अतिशय सर्वांना सोपं आहे. तो का म्हणे सोपे सोपेवर मामा सांगितले संती, क्या बात. सोपेवर मामा सांगितले संती. सोपेवर मामा सांगितले संती. सोपेवर मामा सांगितले संती. टाळ दिंडी हाती आ आ टाळ दिंडी हाती समाधीचे सोग साठवून समाधीचे
हाती घेऊन नाचा समाधीचे सुख सांडा ओवाळून ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस. अशी स्थिती आहे. असं या नामचिंतनामध्ये असं पावर आहे. म्हणून साधू संत महात्म्याने माऊलींनी असा विचार केला की सर्वांचा उद्धार झाला पाहिजे, सर्वांचं कल्याण झालं पाहिजे. असं हे साधन जगतामध्ये दुसरं तिसरं कोणतं नसून भगवान परमात्म्याचं नामच आहे. म्हणून असा विचार करून ज्ञानोबराय हे भगवान परमात्म्याचं नाम कसं आहे हे अभंगाच्या प्रथम चरणामध्ये सकळ मंगळ निधी सकळ मंगळ निधी सकळ मंगळ निधी सकळ मंगळ निधी सकळ मंगळनिधी सकळ मंगळनिधी सकळ मंगळनिधी सकळ मंगळनिधी सकळ मंगळनिधी सकळ मंगळनिधी कीर्तनी ब्रह्मरस. उगच साधू संत महात्म्यांनी म्हटलेलं नाही. साधू संत महात्म्यांनी अगोदर नामचिंतनामध्ये कीर्तनामध्ये काय ताकद आहे हे अगोदर अनुभवलं आणि अनुभवल्याच्या नंतरच तुम्हा आम्हाला सांगितलेलं आहे. म्हणून सांगायचं तात्पर्य असं आहे की माऊली म्हणतात भगवान परमात्म्याचं नाम हे मंगलमय आहे. मंगलमय आहे म्हणजे सुखमय आहे. भगवान परमात्म्याचं नामापासून आपण जर नाम घेतलं तर त्याला कधी दुःख होणार नाही असं आहे. म्हणून सांगायचं तात्पर्य काय असं सुखमय आहे. आणि ज्ञानोबराय जे सांगत आहेत सर्व जीवांना कशाची इच्छा आहे सांगा. सर्व जीवांना कशाची इच्छा आहे? कशाची इच्छा आहे? तुम्हाला विचारतो कशाची इच्छा आहे सगळ्या जीवांना? सुखाची इच्छा आहे का नाही? आहे का नाही? का दुःखाची? दुःख कोणाला आवडते? हात वर करावर. दुःख कोणाला आवडते?
कोणाला एवढं मजलागी दुःख व्हावे ऐसे कोणी भावे ना जीवे. सर्वांना सुख पाहिजे, सर्वांना सुख पाहिजे, परंतु तुम्हाला त्याचा उपाय माहिती नाही. सुख कशापासून होते हे आपल्याला माहिती नाही. म्हणून साधू संत महात्मे या सर्व जीवांचं हृदगत जाणून या जीवांना काय पाहिजे आहे, सर्व जीवांना काय पाहिजे, सुख पाहिजे. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात सर्व सुखमय मंगलमय भगवान परमात्म्याचं नाम आहे. आणि असा नामाचा साठा, नामाचा निधी भगवान परमात्म्याचं नाम आहे. श्री विठ्ठलाचे नाम आधी आणि असं भगवान परमात्म्याचं नाम असल्यामुळे तुम्ही भगवान परमात्म्याचं नाम का घेत नाहीत. दुसऱ्या चरणामध्ये म्हणा म्हणले म्हणकारे म्हणकारे जन म्हणकारे जन म्हणकारे म्हणकारे जन म्हणकारे जन मनकारे मनकारे जन मनकारे जन मनकारे मनकारे जन मनकारे जन जन म्हणकारे म्हणकारे जन म्हणकारे जन म्हणकारे म्हणकारे जन म्हणकारे जन मनकारे मनकारे जन मनकारे जन मनकारे मनकारे जन मनकारे जन श्री विठ्ठलाचे नाम वाचे, श्री विठ्ठलाचे नाम वाचे. म्हणकारे म्हणकारे जन म्हणकारे जन म्हणकारे म्हणकारे जन म्हणकारे जन श्री विठ्ठलाचे नाम वाचे, श्री विठ्ठलाचे नाम वाचे. मनकारे जन मनकारे जन मनकारे मनकारे जन मनकारे जन म्हणकारे जन मनकारे जन म्हणकारे जन 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 ज्ञानोबाराय म्हणतात असं मंगलमय भगवान परमात्म्याचं नाम आहे. सकळ मंगळाचा साठा आहे, असं सकळ सर्व सुखाचा साठा असं असणारं भगवान परमात्म्याचं नाम. मग तुम्ही म्हणा ना भगवान परमात्म्याचं नाम. म्हणकारे म्हणकारे जना, हे जना म्हण भगवान परमात्म्याचं नाम घे, भगवान परमात्म्याचं नाम घे. ज्ञानोबाराय म्हणतात तुम्हाला सुख पाहिजे ना, संसारामध्ये तुम्हाला जर सुख पाहिजे असेल तर भगवान परमात्म्याचं नाम घ्या. भगवान परमात्म्याच्या नामामध्ये अशी शक्ती आहे, ते तुम्ही जे करू म्हणाल ते सुद्धा होऊ शकते. पहा, भवसिंधू तरुण जाऊ शकते भगवान परमात्म्याच्या नामे. काय होणार नाही. सगळे साधनं भगवान परमात्म्याच्या नामाने काय होतात, प्राप्त होतात. काय नव्हे केले एका चिंतिता विठ्ठले, सर्व साधनाचे सार भवसिंधू तरी पार. असं भगवान परमात्म्याचं नाम आहे. सर्वात सांगायचं तात्पर्य काय की असं भगवान परमात्म्याचं नाम असल्यामुळे या नामामध्ये काय शक्ती आहे. किती पापी असू द्या, किती पतित असू द्या, कसाही असू द्या, परंतु त्याला सुद्धा पावन करण्याची शक्ती या नामामध्ये आहे. तिसऱ्या चरणामध्ये म्हणताना पतित पावन साचे, 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 पतित पावन साचे.
जास्त विश्लेषण करीत नाही. त्याचं कारण सगळ्यांनी टाळ्या वाजवा. असे गाय घातलं किती ऐकावंच वाटतं बा. चाली अशा गोड असे ऐकावंच वाटतं बा. कारण आमचं आयुष्य सगळं अशा चाली ऐकण्यामध्ये आणि महात्म्याच्या संगतीमध्ये गेला असल्यामुळे भजनाची मला फार आवड आहे. सांगायचं तात्पर्य असं हे भगवान परमात्म्याचं नाम आहे की या नामामध्ये अशी शक्ती आहे. किती पतित असू द्या, पतिताला पावन करणारं भगवान परमात्म्याचं नाम आहे. पहा, पतित पण कोणाला म्हणतात? पतित ब्रह्महत्या सुरापानम, ब्रह्महत्या करणारा, सुरापान करणारा, चोरी करणारा आणि आणखीन काय रे, गुरुपत्नीशी रथ होणारा, हे 4 महापापी आणि 5वा जो आहे यांची संगती करणारा 5वा महापापी. असे हे महापातकी जरी असले तरी परंतु माऊली म्हणतात असे हे महापातकी जरी असले अशा पातक्याला सुद्धा पावन करणारं भगवान परमात्म्याचं नाम आहे. विठ्ठल तुका म्हणे मा पातकी पतित होती जीवन मुक्त हे रामा. होती जीवन मुक्त हे रामा, होती जीवन मुक्त हे रामा. तुका म्हणे महापातकी पतित होती जीवन मुक्त हे रामा. होती जीवन मुक्त हे रामा. तुका म्हणे महापातके पतित होती जीवन मुक्त हेळा मात्रे. भगवान परमात्म्याचं नाम घेतल्याच्या नंतर किती पातके असू द्या, मोकलीला प्रायश्चित्ते. आतापर्यंत झाला नाही पापी असा कोण आहे? हे वाल्मिकी ऋषी. आतापर्यंत झाला नाही. शास्त्राने सुद्धा ज्याला डाबवलेलं, मोकलीला प्रायश्चित्ते कोणी न धरती हाती असा असणारा, परंतु अशाला त्याला सुद्धा नामचिंतनामुळे केवढा मोठा अधिकार आणला. पहा, बोलीला वाल्मिक तैसेची करीना वर्तोनी लावीन नामामुळे. कशाची शक्ती आहे? हे केवळ नामाची शक्ती आहे. म्हणून असे पतित जरी असले, माऊली म्हणतात असे पतित जरी असले तरी त्या पतिताला सुद्धा पावन करणारं भगवान परमात्म्याचं नाम आहे. म्हणून आज्या मेळ्यासारखा पापी त्याला सुद्धा पावन करणारं भगवान परमात्म्याचं नाव आहे. असे अनेक कितीतरी उदाहरणं आपल्याला सांगता येतील, परंतु आपला जवळजवळ वेळ संपलेला आहे का नाही? वेळ संपलेला आहे. परंतु जास्त न सांगता ज्ञानोबाराय म्हणतात किती पापी असू द्या, आतापर्यंत जगतामध्ये एवढा पाप करणारा कोणी झालेलाच नाही. आणि किती पाप असू द्या, पण पापात पुढे नामापुढे पापाची शक्ती क्षीण आहे, काहीच नाही. म्हणून असं भगवान परमात्म्याचं नाम असल्यामुळे माऊली म्हणतात की पतित पावन साचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे. भगवान परमात्म्याचं नाम हे पतिताला सुद्धा पावन करणारं नाम आहे. म्हणून म्हणा ना, मग काय हरकत आहे? म्हणा एकदा, विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई.
पतित पावन साचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे म्हणकारे म्हणकारे जना श्री विठ्ठलाचे नाम वाचे. माऊली म्हणतात बाप रखुमा देवी वरू साचे बाहेर श्री विठ्ठलाचे नाम वाचे. म्हणून सांगायचं तात्पर्य काय की या ठिकाणी माऊली म्हणतात कोणाचं आहे का बाप रखुमा देवीवरू साचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे. भगवान परमात्म्याचं नाम हे साच आहे. सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे. असं भगवान परमात्म्याचं नाम काय आहे? सत्य आहे, साच आहे. म्हणून बाप रखुमा देवीवरू साचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे म्हणकारे म्हणकारे जना श्री विठ्ठलाचे नाम वाचे. ज्ञानेश्वर गणराज माऊली ज्ञानेश्वर माऊली गणराज माऊली ज्ञानेश्वर माऊली 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 ज्ञानेश्वर माऊली गणराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली गणराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली गणराज माऊली साधू संत महात्म्यांनी आपल्याकरता किती कष्ट घेतले का नाही कष्ट? मग अशीच सांगितलं देह कष्ट विती परोपकारे. आपलं केवळ हित व्हावं हेच त्यांच्या अंतकरणामध्ये काय असते? इच्छा असते. परंतु आपण साधू संत महात्म्याकरता काय करतो? त्यांचं नाम सुद्धा घ्यायला तयार नाही. आपण घेतलं का नाम? सगळ्यांनी हात वर करा हात वर सगळ्यांनी. आणि तुकोबाराच्या नामाचा जय घोष करा. तुकाराम 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 बोला सगळ्यांनी म्हणा. तुकाराम 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 बोला. हे तुकाराम 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 बोला. हे तुकाराम 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 हे सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी म्हणकारे म्हणकारे जना श्री विठ्ठलाचे नाम वाचे. जशी सेवा करता आली त्याप्रमाणे करण्याचा थोडासा प्रयत्न केलेला आहे. आता ही सगळी साथीदार चांगली होते म्हणून एक तासभर सेवा करू शकलो कसं तरी, नाही तर आपली परिस्थिती नाही. परंतु काय आहे, नामामध्ये अशी ऊर्जा आहे महाराज, नामामध्ये अशी ऊर्जा आहे हे आम्ही सुद्धा असं अनुभवलेलं आहे. का अनुभवलेलं आहे मी तुम्हाला सांगतो. माऊलीच्या दिंडीमध्ये असताना माऊलीच्या पुढं वास्कराची दिंडी आहे आणि ज्या वेळेला माऊली हे पादुकावरती जातात, पंढरपूरच्या तिथं पादुका आहेत ना, पांडुरंगाच्या पादुका तिथं जातात आणि त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर भगवान परमात्म्याचा रथ वाखरीलाच येतो ज्ञानोबारायला नेण्याकरता, तुकोबारायला ज्ञानोबारायला नेण्याकरता येत असतो. आणि पादुकावरती आल्याच्या नंतर त्या ठिकाणी भगवान परमात्मा स्वतः काय करतो,
संतांची पूजा करतो, निर्गुण आकार झाला गुणवंत, घाली दंडवत पूजन, घाली संतासी आसनी, पूजा करी काया वाचन म्हणे, एका जनार्दनी जाणी छिले ते पुरवी. भगवान परमात्मा स्वतः त्यांची पूजा करतात आणि पूजा करून मग ज्ञानोबरायांची आरती करतात आणि आरती झाल्याच्या नंतर मग ज्ञानोबरायांच्या त्या पादुका आहेत ना, पादुका परंपरा आहे पूर्वीची, हैबत बाबाने जे काढलेलं आहे. पूर्वी हैबत बाबा असं एवढा सोहळा नव्हता, काही नव्हता. त्यावेळेला हैबत बाबांनी काय करावं, गळ्यामध्ये पादुका घ्याव्या, काही वारकरी घ्याव्या आणि पंढरीच्या दिशेने पंढरपूरला जावं. ती परंपरा आत्तापर्यंत चालू आहे. म्हणून त्या पादुकापासून असे ते पादुका, माऊलीच्या पादुका गळ्यात घेतात आणि चालतात. पुढे दिंड्या आहेत, मागे दिंड्या आहेत. आणि हे कशा करता सांगतो, लक्षात ठेवा. पुढं वास्कराची दिंडी असते आणि ज्या वेळेला माऊलीची आरती होते आणि माऊली तिथून निघतात, त्यावेळेला ते दुसरं काहीच करीत नाहीत, फक्त राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण 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 असं भजन करी जातात त्या ठिकाणी. आणि आम्ही ज्यावेळेस होतो तिथं, अहो 11 वाजले तरी माऊली 7ला जात असते, पण 11 वाजले तरी ते जागेहून हालायला तयार. सगळ्यांना समाधी लागली व भाव समाधी सगळ्यांना लागली. अशी या नामामध्ये काय आहे, शक्ती आहे. अशी ही शक्ती अनुभवलेली साधू संत महात्म्याने अनुभवलेली आहे. म्हणून माऊली म्हणतात की सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी. काच्या या कीर्तनामधून दुसरं काहीच घेऊ नका, काही मी काही सांगितलं नाही. फक्त भगवान परमात्म्याचं नाम घ्या. भगवान परमात्म्याच्या नामामध्ये अशी शक्ती आहे. म्हणून काही नाही, आपलं रामकृष्ण हरीच म्हणायचं, दुसरं काय. विठ्ठल 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 जरी म्हटलं तरी कोणतंही नाम जे आपल्याला आवडेल ते नाम भगवान परमात्म्याचं घ्यावं. हीच सगळ्यांच्या चरणी काय लागून या पाया. विनवितो तुम्हाला करे टाळी बोला मुखी नाम. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. म्हणून बेडी वाकडी जशी करता आली सेवा त्याप्रमाणे करण्याचा प्रयत्न केलेला आहे. झालेली सेवा हनुमंतरायाच्या चरणी, सद्गुरू महिपती महाराजांच्या चरणी अर्पण करून, याच्यामध्ये गुरुजनांना सांगायचं जे आहे, वेडी वाकडे हे जे बोल आहेत, करविली तैसी केली कटकट वाकडे की नीट देव जाणे. म्हणून तरी नुन्यते पुरते अधिकते सरते करून घ्यावे तुमते विनिवतासे. पायाच्या प्रसादी काही बोलिलो विनोदे, मज क्षमा करणे संती
नवी अंगभूत युक्ती नोहे हा उपदेश तुमचे बडबडिलो शेष तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल बोलिले देवा गोडे उत्तरे क्षमा अपराध महाराज तुम्ही नाही उच्चारिला अधिकार मेवा तुला करा क्षमा